नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला अंडा ग्रेव्ही बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 6 अंडी मी शिजवून घेतलेले आहेत, साल काढून घेतलेले आहेत। ती अंडी कशी शिजवायची ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। त्यासाठी साहित्य बघा, 3 मीडियम आकाराचे कांदे बघा असे उभे कापून घेतलेले आहेत। एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, ते पण तुकडे करून घेतलेले आहेत छोटे मोठे। 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आणि ह्याच्यामध्ये मिरची घेतलेली आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, एकाचे 2 तुकडे केलेले आहेत। एक जरी घेतली तरी चालेल। आणि ह्या साहित्यामध्ये 8 ते 9 अंड्याचं पण होऊ शकतं। तुम्ही जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एवढ्याच ग्रेव्हीमध्ये करू शकता। आता काय करायचं माहिती आहे का, आपल्याला वाटण पहिलं बनवून घ्यायचे। तर हे मी बारीक करून घेणार आहे आणि हे बारीक करून घेतल्यानंतर बघा, हे 10 ते 12 मी काजू गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते। तुम्हाला हवा असेल तर टाका, नाही टाकलं तरी पण चालेल। आता हे पहिली ग्रेव्ही करून घेतल्यानंतर काढून घेणार आहे, नंतर मी हे जे करून घेणार आहे। पॅन बघा मी गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे आणि गरम होऊन देऊया। तेल बघा गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी टाकणार आहे बघा एवढा बटर। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी पण चालू शकते। गॅस आहे बारीक। आता हे वितळून घेऊया आपण। बटर बघा वितळलेला आहे, कारण नुसता बटर जर टाकला का नाही तर आपल्याला काय होतं माहिती आहे का, ते करपून जातं। त्यासाठी गॅस बारीक करायचा आणि तेल टाकून करायचं। अंड्यांना काय केलेलं आहे, 3 चिरा पाडून घेतलेत बघा अशा पद्धतीनं। आणि आता हे सगळे टाकून घेऊया आपण। अंडी बघा मी टाकून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचे मीठ, त्याच्यामध्ये टाकायची मिरची पावडर थोडीशी आणि थोडीशी टाकायची आपल्याला हळद। आणि हे काय करायचं, 1 मिनिटभर आपल्याला फक्त परतून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस बारीकच आहे आणि बारीक गॅसवर एक 2 ते 3 मिनटं मी चांगली ही अंडी भाजून घेणार आहे। तोपर्यंत आपण मसाला बारीक करून घेऊया। अंडी बघा मी सगळ्या साईडून चांगली मी भाजून घेतलेली आहे। ते आता ह्याला मी साईडला ठेवणार आहे, कारण आपला पॅन गरम आहे, तरी थोड्या वेळानं हलवायचं। मी पॅनमध्येच ठेवणार आहे। कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालू शकतं। तेल बघा गरम झालेलं आहे आणि गॅस आहे मीडियम। त्याच्यामध्ये घेणार आहे बघा 1 स्टार फूल, 1 मसाला विलायची, 1 साधी विलायची, अर्धा छोट्या आकाराचा बघा 1 दालचिनी तुकडा, 1 तेजपत्ता, 4 लवंगा आणि छोटा अर्धा चमचा जिरं। आता हा गरम मसाला जो मी टाकलेला आहे ना, हा गरम मसाला तुम्ही वाटणमध्ये सुद्धा बारीक करू शकता। आता त्यात लगेच टाकायचं आपल्याला हे वाटण केलेलं। आणि ह्याला काय करणार आहे, मीडियम गॅसवर 1 मिनिटभर पहिलं परतून घेणार आहे। हलकंसं बघा मी परतून घेतलेलं आहे। आता हा सगळा राहिलेला मसाला आपण टाकून घेऊया। सगळं बघा मी टाकून घेतलेलं आहे। आता ह्याला 1 ते 2 मिनटं आपण ह्याला परतून घेऊया। आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा हे मी काजू ना भिजत घातले होते गरम पाण्यामध्ये, हे सगळे टाकून मसाल्याच्या भांड्यामध्येच मी ह्याची बारीक पेस्ट करून घेणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर काजू टाकू शकता। तुमच्याकडे जर मगज असेल तर 2 चमचे जरी टाकलं तरी चालेल, काजू नाही टाकले तरी पण चालेल, आणि नसेल तर काहीच नाही टाकलं तरी चालेल। हे मी बारीक करून घेते। काजूची बघा पेस्ट करून घेतलेली आहे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस मिडियमच आहे। आता मी करणार आहे बारीक। आता याच्यामध्ये साहित्य टाकून घेऊया। 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा जिरे धने पावडर, थोडीशी हळद आणि 1.5 चमचा मिरची पावडर। मग ह्याच्या जागी तुम्ही कोल्हापुरी मसाला, काळा मसाला कोणता जो असेल तो तुमच्याकडे टाकला तरी पण चालू शकतो। आता याला काय करते, पहिले 1 मिनिटभर परतून घेते बारीक गॅसवरच। बारीक गॅसवर बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे। मसाला टाकल्यावरनं तेल सुटस्तवर असं चांगलं परतून घ्यायचं। त्यात टाकायचं चवीप्रमाणे मीठ, मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे बघा मस्त असं। आता त्यात टाकायचं हे जे आपण काजूची पेस्ट केलेली। आता ह्याच भांड्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकणार आहे, पण पहिले हे मिक्स करून घेऊया। काजूची पेस्ट टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस बारीकच आहे। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, 1 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं बारीक गॅसवर, कारण ती जी पेस्ट टाकलेली आहे ना ती ग्रेव्ही चांगली शिजली पाहिजे आपल्याला। त्यासाठी मी काय करणार आहे माहिती आहे का, त्याच भांड्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं, कोमट पाणी टाकलेलं आहे। तर मी इथलं थोडंसं पाणी पहिलं टाकून घेते, मिक्स करून घेऊया। पाणी टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत होतं। एकदम गॅस बारीक करायचा, कारण असं उडतं मग सगळीकडं। आणि त्याच्यावर काय करणार आहे, 2 मिनटासाठी मी बारीक गॅसवर झाकण ठेवणार आहे। बारीक गॅसवर बघा 2 ते 3 मिनटं फक्त मी झाकण ठेवलं होतं। असा मसाला शिजला पाहिजे चांगला। लक्ष द्या खाली, कारण हे स्टीलचे जे असतात ना, अशा कढई म्हणा टोप म्हणा तो खाली लागतोच, त्यासाठी लक्ष देऊन करायचं। आता ह्याच्यामध्ये जे आपण अंडे घेतले ते असे बघा हे मस्त असे भाजले गेले, ते टाकून घ्यायचे। आता ह्याच्यामध्येच मी ह्या कढईमध्ये मी थोडंसं ना पॅनमध्ये गरम पाणी टाकणार आहे।
आता हे अंडी पहिले आपण ह्याच्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया. मस्त अशी मिक्स केले आहेत बघा. आता ही मी कशी 6 टाकलेली आहेत बरं का. तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून तुम्ही टाकू शकता. ह्याच्यामध्ये 2-3 जरी अजून वाढवून जरी टाकले तरी चालू शकतात. त्याच्यामध्ये बघा मी थोडंसं गरम पाणी टाकलं होतं. हे आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि पहिलं आता हलवून घेऊया. गॅस बिलकुलच मी वाढवलेला नाही आहे बघा. मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. एवढ्या पद्धतीत बघा ही ग्रेव्ही झालेली आहे. आता ही ग्रेव्ही कशी आपल्याला भाताबर म्हणा, चपाती भाकरीवर खाऊ शकतो. त्यासाठी आपल्याला एवढी तरी ग्रेव्ही पाहिजे. गॅस बिलकुलच वाढवायचा नाही आहे. आता ह्याच्यावरच आपण एक 5 मिनटासाठी 5 ते 7 मिनटासाठी झाकण ठेवूया. असं ठेवलं तरी चालेल बरं का, पूर्ण ठेवलं तरी चालेल. बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं तर झाकण मी काढून घेते. बघा किती छान असं झालेलं आहे. मस्त असं होतं बघा अशा पद्धतीमध्ये. आता तुम्हाला ह्यातलं मी सांगते, तुम्हाला जर हवा असेल तरच गरम मसाला टाका. जे अख्खा मसाला टाकला ना मी खडा मसाला, तो जरी नाही टाकला तरी चालेल. गरम मसाला पावडर जरी टाकला तरी चालेल. त्याच्यात थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया. एकदा करून बघा. ग्रेव्ही रेसिपी तर मी खूप साऱ्या अपलोड केलेल्या आहेत की तुम्हाला हॉटेलसारखी ग्रेव्ही पाहिजे असेल तर तसं जरी बनवलं तरी पण चालू शकते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.